विचारी साधिल्या हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुना द्वारकेचा राणा पांडवा घरी हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी विठ्ठल बाबाजी सद्गुरु दास तुकाराम नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय तस्मै नकाराय नमः शिवाय अलंकापुरी रम्य सिंहासन संपदांभोज तेजस्पुर दिक्प्रदेशं विनिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय
झालो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सजिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो जन्म ही काया जगदीश्वरासी जोडली जन्म ख्याती प्रथम वंदितो तुम्हा श्री शिवछत्रपती मनोजवं मारत तुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुनलो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुनलो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार श्री राम जानकी बैठे मेरे सीने में श्री राम जानकी बैठे मेरे सीने में श्री राम जानकी बैठे मेरे सीने में श्री राम जानकी देख ले मेरे दिल के नगीनों में श्री राम जानकी बैठे मेरे सीने 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 में राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम सीता राम राम शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावया सुबटा अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणातीत एक जयांचे निनामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरू देवाची द्वारी उभा क्षण भरी देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधिल्या हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी वेदांचा अर्थ वारकऱ्यांचा परमार्थ ज्ञानियांचे ज्ञानी योगियांचे योगी साधकांचे मायबाप अलंकापुरी निवासी असणारे माऊली ज्ञानोबाराय यांचा अवघ्या 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आजच्या कीर्तनरूपी सेवेकरता निवडला आहे. विठ्ठल विठ्ठल या अभंगातून माऊली ज्ञानोबाराय सांगतात की देवाच्या दारात फक्त क्षणभर जरी उभं राहिलं
तरी आपल्याला 4ही मुक्त्या प्राप्त होतात. आता ते 4 मुक्त्या कोणत्या ते मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. तर बघा, फक्त देवाच्या दारात जाऊन क्षणभर उभं राहून चालेल का? तर नाही. तर भगवंतांनी आपल्याला हे जे तोंड दिलंय ते आपल्याला भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी दिलंय. मग आपण या मुखाने हरी हरी मंत्राचं जप केलं पाहिजे. आणि जर आपण त्या भगवंताचं नामचिंतन केलं तर आपल्या पुण्याची गणना स्वतः भगवान परमात्म्याला करणं सुद्धा अशक्य होईल. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, असं सांगितल्याच्या नंतर एक साधक माऊली ज्ञानोबरायांकडे आला आणि प्रश्न विचारला, का हो माऊली, तुम्ही म्हणता देवाच्या दारात जा, देवाच्या दारात उभं राहा, देवाचे गोडवे का? मग आम्हाला संसार आहे, घरदार, बायको, मुले आहे, मग आम्ही संसार सोडून भगवंताचं नामचिंतन करायचं का? त्यावेळेस ज्ञानोबराय सांगतात, असोनी संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. ज्ञानोबराय म्हणतात, संसारात राहा, संसार करा, आणि संसारात राहून सुद्धा तुम्ही भगवंताचं नामचिंतन करू शकता. याला वेदांनी शासनाने सुद्धा सहमती दिली आहे. आणि जर तुम्ही संसारात राहून त्या भगवंताचं नामचिंतन केलं तर ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण पांडवांच्या घरी राबला ना, त्याचप्रमाणे तुमच्याही घरी सदैव वास करीन, असं व्यासांनी सांगितलं. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल विठ्ठल. कीर्तनाचं आयोजन काय, नियोजन काय, हे जरी तुम्हाला सर्वांना ठाऊक असलं तरी अल्पसहा परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. तर परात्पर परमेश्वर परमराज्य परमरसिक भक्त वांछल कल्पतरू भक्त वांछल दीनबंधू भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या सत्तेनं, साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं आणि गावकऱ्यांच्या सहकार्यानं चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामधील 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे आली, मी माझे परम भाग्य समजते. खरं तर मज पामरासी काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी, तरी सुद्धा माझ्याकडे ही कीर्तन रूपी सेवा आली, मी माझे परम भाग्य समजते. त्याचबरोबर ज्यांच्यामुळे आज मी या नारदाच्या गादीवर उभी आहे असे असणारे आमचे गुरुवर्य हरिभक्तपरायण सौ अनिताताई महाराज सुद्रिक पाटील व तसेच हरिभक्तपरायण दीपकजी महाराज सुद्रिक पाटील, माई व बाबा या दोघांची अंतकरणापासून आभार मानते. त्याचबरोबर ज्यांनी आळंदीवरून आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलं असे असणारे आमचे दाजी श्री विठ्ठल भाऊ देशमुख यांचेही अंतकरणापासून आभार मानते. तसेच माझी बहीण जयश्री ताई विठ्ठल देशमुख, या दोघांचेही आमच्यावरती खूप मोठे उपकार आहे, या दोघांचेही अंतकरणापासून आभार मानते. तसेच भगवान भोलेश्वर, सर्व संत गुरु महाराज, आई वडील आणि तुम्ही खाली बसलेले सर्व मायबाप ज्याप्रमाणे बुद्धी देतील त्याप्रमाणे अभंग सोडवण्याचा प्रयत्न करेल. विठ्ठल. आता तुम्ही कीर्तनात आलात महाराज, मग कीर्तन हे कसं असतं? गोड असतं. मग आता कीर्तन गोड आहे म्हटल्याच्या नंतर कीर्तनात बसलेली माणसं सुद्धा तितकीच गोड असली पाहिजे. आता तुम्ही खाली बसलेली सर्व मंडळी गोड आहात असं मला वाटण्यासाठी तुम्ही काही गोष्टी करणं गरजेचं आहे. कीर्तनात बसल्याच्या नंतर तुम्ही 3 नियम पाळायचे. पहिला नियम, कीर्तनात बसल्याच्या नंतर चप्पल घालून कोणीही कीर्तनात बसायचं नाही. जरी बाजूला काढून ठेवली तरी तुम्ही अशा हिशोबाने बसता, महाराजही दिसलं पाहिजे आणि चप्पलही दिसली पाहिजे, अशा हिशोबाने तुम्ही बसता. म्हणजे पहिला नियम, कीर्तनात बसल्याच्या नंतर चप्पल घालून कोणीही कीर्तनात बसायचं नाही. दुसरा नियम, कीर्तनात बसल्याच्या नंतर सर्वांनी ताट बसायचं, कुबड काढून कोणीही बसायचं नाही. कारण आपण एवढ्या सुंदर मातीत जन्माला आलोय महाराज. साधू संतांनी सुद्धा वर्णन केलंय, पवित्र ते कुळ पावन तो देश, हरिचे दास जन्म घेती हो, हरिचे दास जन्म घेती, आज ते हरिचे दास जन्म घेती हो, हरिचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश, 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 हरिचे दास जन्म घेती हो, हरिचे दास जन्म घेती, हरिचे दास जन्म घेती.
देवास जन्म घेती. एवढ्या पवित्र मातीत आपण जन्माला आलोय, साधू संत सुद्धा वर्णन करतात. मग आपल्या पाठीचा कणा हा नेहमी ताटच असला पाहिजे. तिसरी गोष्ट, चेहरे नेहमी हसरे ठेवा. जसे तुमचे आत्ता चेहरे दिसत आहे असे चेहरे कीर्तन होईपर्यंत राहिले पाहिजे. महाराज देणारा कोण? देव. घेणारा कोण? देव. मग टेन्शन घ्यायची गरज, काळजी करायची गरज, मी सांगते ते ऐकायची गरज. विठ्ठल विठ्ठल हे जग असंच आहे महाराज. जे कर म्हटलं ते करणार नाही आणि जे नको म्हटलं ते केल्याशिवाय राहणार. जिथं बोल म्हटलं तिथं बोलणार नाही आणि जिथं नको म्हटलं तिथं बोलल्याशिवाय राहणार नाही. असंच एका गावात एक व्यक्ती राहत होता महाराज. त्याला सुंदर अशा 3 मुली होत्या. एवढ्या सुंदर मुली त्या होत्या, पण योग असा, पहिली बोबडी, दुसरी गेंगानी आणि तिसरी तुतानी असल्यामुळे पुष्कळ पाहुणे मंडळी बघून गेले, पण काही केलं लग्न जमेना. मग त्या बापाने लबाडी करायचं ठरवलं. त्याने खूप लांबचे पाहुणे मंडळी निमंत्रित केले. निमंत्रित केल्याच्या नंतर पाहुणे मंडळी घरी आले. घरी आल्याच्या नंतर पाहुणे म्हटले, मुली बघण्याचा कार्यक्रम आटोपून घ्या. त्यावेळेस मुलीचा बाप म्हटला, बघा आमच्या भागात मुली समोर बोलावून घेऊन बघण्याची पद्धत नाही. प्रत्येक भागात मुली बघण्याचा कार्यक्रम वेगवेगळा असतो. प्रत्येक भागात पद्धत वेगवेगळी असते. मुलीचा बाप म्हटला, आमच्या भागात अशी पद्धत आहे, पाहुण्यांनी जेवायला बसायचं, मुली वाढण्याच राहतील आणि त्या 3 पैकी एक मुलगी पसंत करणे. असं म्हटल्याच्या नंतर पाहुणे मंडळीने मान्य करून जेवणास बसण्याची तयारी केली. काय तर जेवणाचं थाट बसायला चांदीचे पाट, उदबत्त्याचा घमघमाट, रांगोळीच्या नक्षादाट. इकडं बापाने मुलींना अगोदरच सांगून ठेवले, काहीही झालं तरी जेवायला वाटताना अजिबात बोलायचं नाही. त्या मुली म्हटल्या, ठीक आहे. पाहुणे मंडळी जेवायला बसले, पण जो नवरदेवाचा मित्र होता तो फार हुशार होता. तो म्हटला, का रे कडी फारच सुंदर झाली. त्यावेळेस नवरदेव म्हटला, अरे सुंदर झाली तर गपचूप तरी खा. पाहुणे म्हणतील यांना कधी कढी मिळाली होती का नव्हती. तो म्हटला, अरे तुला काही कळत नाही, मुली बघायला आल्याच्या नंतर असं करावं लागतं. ओ बाई कढी आणा, कढी फारच सुंदर झाली. आता ती मुलगी कढी घेऊन आली. मग त्या मुलींना गप्पा बसावं का नाही. ती म्हणती, जिडू ताकडे मिडू ताकडे, तवा कढी गोड झाजी फुकट नाही झाजी. दुसरी म्हणती, अगं दादा म्हणा होतं ना बोलू नको, बोनीस का. तेवढ्यात तिसरी म्हणती, तू तू तुम्ही दोघीनी घो घो घोटाळा के केला विठ्ठल. हे जग असं आहे महाराज. जे कर म्हटलं ते करणार नाही आणि जे नको म्हटलं ते केल्याशिवाय राहणार नाही. मग तुम्ही खाली बसले सर्व मंडळींना माझी एक विनंती आहे, जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल भजन येईल तेव्हा मुखाने नाम आणि हाताने टाळी वाजलीच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आता मी भजन होण्याच्या अगोदर काय सांगितलं होतं, जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल भजन येईल तेव्हा मुखाने नाम हे घेतलंच पाहिजे आणि हाताने टाळी वाजलीच पाहिजे. मग वाजवल्या का सगळ्यांनी? काहींनी वाजवल्या, काहींनी नाही वाजवल्या. मी नसलं बघितलं तरी त्याने बघितलंय. जाऊ दे, तुमचं प्रेम नाही भगवंतावर असं म्हणायला काही हरकत नाही. महिला मंडळी म्हणतील कसं काय. आता तुम्हा सर्वांना एक प्रश्न विचारते बघा. प्रश्न विचारल्याच्या नंतर उत्तर खडा खडा द्यायचे. आता तुम्ही प्रत्येक सणाला पुरणपोळीचा स्वयंपाक करता की नाही करता. तुम्हाला खायला केलेली पुरणाची पोळी केवढी असते? केवढी असते? ताट भरून असते. आणि भगवंताला केलेली केवढी असते? एवढी एवढी. मग आपण देवघरात पुजतो तेवढाही देव नाही, आपण मंदिरात पुजतो तेवढाही देव नाही, आपण कल्पनाही करू शकत नाही एवढा विशाल तो भगवंत आहे महाराज. ज्यावेळेस भगवान परमात्म्याच्या मुलीचं लग्न जमलं त्यावेळेस पत्रिका वाटण्याचं काम हे गरुडाकडे दिलं. कारण अतिशय वेगाने धावणारा पक्षी हा गरुड आहे. गरुडाकडे पत्रिका वाटण्याचं काम दिलं. भगवंताने सांगितलं, गरुडा प्रत्येक देवी देवतांना पत्रिका ही मिळालीच पाहिजे. कारण एखादा देव रुसायला नको, कदाचित रुसूही शकतो. कारण प्रत्येक देवाकडे आपापलं कार्य वाटून दिलेलं आहे. जसं की ब्रह्मदेवाकडे मडके घडवण्याचं काम आहे, इंद्रदेवाकडे पाऊस पाडण्याचं काम आहे, असं प्रत्येक देवांकडे कामं वाटून दिलेली आहे. मग एखाद्या देवाला जर पत्रिका दिली नाही तर ते त्यांचं कार्यही बंद पाडू शकतील. मग भगवंत म्हटले,
सर्व देवांना पत्रिका मिळाली पाहिजे. अहो देवांचं सोडून द्या, भगवान परमात्म्याच्या स्वतःच्या परिवाराचा विचार जर केला तर भगवान परमात्म्याला पत्न्या किती होत्या हो? किती होत्या? आवाज येऊ द्या जरा. किती होत्या? 16,108. आता गावातली एका गावात कीर्तनाला गेले महाराज, त्या ठिकाणी सांगितलं भगवंताला 16,108 बायका आहे. म्हटल्याच्या नंतर एक व्यक्ती हे ऐकलं, घरी गेला. घरी गेल्याच्या नंतर पत्नीला म्हटला, का ग भगवान श्रीकृष्णाला 16,108 बायका आहे? ती म्हटली, हो भगवंताला 16,108 बायका आहे. असं म्हटल्याच्या नंतर तो म्हटला, जर तो भगवंत 16,108 बायका करत असेल तर मी 2-4 केले तर काही हरकत नाही. मग ती महिला सुद्धा फार हुशार होती महाराज. ती पांडव प्रताप ऐकायला जायची. ती म्हटली, भगवंताला 16,108 बायका आहे हे खरं आहे, पण द्रौपदीला ही पती किती होते? 5. मग मी 2-4 केले तर काही हरकत नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे भगवंताला 16,108 बायका म्हटल्याच्या नंतर भगवान परमात्म्याला सासरे किती हो? किती? 16,108. भगवंताने गरुडाला विचारलं, तू माझ्या प्रत्येक सासऱ्याला पत्रिका दिली का? गरुडजी म्हटले, हो प्रत्येक सासूरवाडीला पत्रिका देऊन आलो. असं म्हटल्याच्या नंतर भगवंत म्हटले, तू सागराला पत्रिका दिली का? आता एखादा आपल्या कीर्तनात सुद्धा सागर बसलेला असेल त्याला नाही, सागराला म्हणजे महासागराला, समुद्राला. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, भगवंताला सासूरवाड्या आहेत पण महासागराला, समुद्राला पत्रिका का द्यायची? याच्या पाठीमागे सुद्धा कारण आहे. समुद्र मंथन झालं होतं त्यावेळेस समुद्र मंथनातून 14 रत्न निघाले होते आणि त्या 14 रत्नांपैकी एक रत्न म्हणजे लक्ष्मी माता. लक्ष्मी माता ही कशातून निघाली होती? समुद्रातून. आणि लक्ष्मी माता ही भगवान परमात्म्याची कोण होती? कोण होती? पत्नी. मग भगवान परमात्म्याचे सासरे कोण झाले? महासागर. महासागराला पत्रिका देऊन या असं सांगितल्याच्या नंतर गरुडाला फार मोठा प्रश्न पडला. गरुड म्हटला, भगवंता आपली द्वारका एवढी एवढी आणि एवढ्याशा द्वारकेमध्ये एवढा मोठा समुद्र मावेल का? कारण पृथ्वीवरती 71% पाणी आहे आणि 29% जमीन आहे. मग त्यावेळेस भगवंत म्हटले, त्याची काळजी तू करू नको, त्यांची राहण्याची व्यवस्था मी करेल, तू फक्त आमंत्रण दे. आमंत्रण दिलं. लग्नाचा दिवस उगवला. समुद्र हा लग्नाला आला. त्यावेळेस भगवंताने आपल्या हाताचा एक रोम उपटला. रोम म्हणजे हाताचा एक केस उपटला. प्रत्येकाच्या हातावर केस आहेत. भगवान परमात्म्याने एक केस उपटला आणि तो केस उपटल्याच्या नंतर जेवढी जागा हातावर निर्माण झाली तेवढ्या जागेमध्ये अख्खा महासागर मावला. मग मला सांगा, भगवान परमात्मा एवढा मोठा आहे आणि तुमची एवढी एवढी पूर्णाची पोळी काय करायची? म्हणजे एवढा मोठा ते देव असून महाराज त्याचं नाव घ्यायचं आपल्या जीवावर येतंय. अरे जगद्गुरु तुकोबाराय एक दिवस भंडारा डोंगरावर भजन करण्याकरिता गेले. जगद्गुरु तुकोबारायांचं भजन सुरू होतं. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा,
महाराज असं भजन सुरू असताना एक व्यक्ती तुकोबारायांकडे आला आणि तुकाराम महाराजांना म्हटला, तुकोबाराय, काहीही झाडलं तरी मला देव भेटलाच पाहिजे असं म्हटल्याच्या नंतर तुकोबारायांनी त्याला प्रश्न केला. तो एका किराणा दुकानाचा व्यापारी होता. तुकाराम महाराज त्याला म्हटले, तुझ्या दुकानामध्ये काय काय मिळतं असं म्हटल्याच्या नंतर तो म्हटला, माझ्या दुकानामध्ये खसखशीपासून साखरेपर्यंत सर्व काही मिळतं. तुकाराम महाराज म्हटले, तुझ्या दुकानामध्ये काय फळ आहे? तो म्हटला, हो काय फळ आहे. तुकोबाराय म्हटले, तुझ्या दुकानामध्ये मायफळ आहे? तो म्हटला, हो मायफळे आहे. तुकाराम महाराज म्हटले, तुझ्या दुकानामध्ये जायफळ आहे? तो म्हटला, हो जायफळही आहे. तुकाराम महाराज म्हटले, मिरे आहेत का मिरे? तो म्हटला, हो मिरेही आहेत. तुकाराम महाराज म्हटले, जिरे आहेत का? तो म्हटला, जिरेही आहेत. तुकाराम महाराज म्हटले, हिंग आहे का? तो म्हटला, हिंगही आहे. तिथंच तर देव आहे. त्या माणसाची रेचच गेली. तो म्हटला, काय फळ? मायफळ, जिरे, मिरे आणि हिंग, तिथे देव कसा? त्यावेळेस तुकाराम महाराज म्हटले, हा सर्व कायारूपी संसार ही एक माया आहे, म्हणजेच मायफळ, आणि ही सर्व माया एक दिवस जाणार आहे, म्हणून जायफळ. त्यानंतर मिरे. मिरे म्हणजे अहंकार. आपण सारखं म्हणत असतो, माझ्यासारखा कीर्तनकार मीच, माझ्यासारखं डॉक्टर मीच, माझ्यासारखा इंजिनियर मीच. मिरे म्हणजे अहंकार. हे मिरे ज्या दिवशी जिरे, त्या दिवशी हिंग म्हणजे देव झाल्याशिवाय राहणार नाही. अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. म्हणजे मला तुम्हाला या सगळ्या गोष्टीतून सांगायचं एवढंच की भगवंताच्या नामाशिवाय महाराज पर्याय नाही. पण आपलं असं असतं, द्वार बदलला की देव बदलतो. काही काही लोकांना हेही माहीत नसतं आपण कोणत्या देवाची पूजा करतोय आणि कशी करतोय. त्याची पूजा कशी करावी हे त्यांना माहीत नसतं. विठ्ठल विठ्ठल. पहिले कीर्तनकार एक दृष्टांत सांगायचे बघा. एका दारुड्या माणसाची पत्नी शेजारी शांता मावशीच्या घरी गेली. तिच्या घरी सत्यनारायणाची पूजा मांडलेली होती. आता ही बाई गेल्याच्या नंतर तिला म्हटली, ओ शांता मावशी, याला काय म्हणतात? शांता मावशी म्हटली, अगं याला सत्यनारायण म्हणतात. त्यावेळेस ती बाई म्हटली, मला पण सत्यनारायण करावं वाटतं, पण आमच्या घरचे खूप दारू पितात, मी त्यांना सत्यनारायण करायलाच लावते. ती बाई घरी आली. घरी आल्याच्या नंतर पतीला म्हटली, अहो चांगला महिना सुरू आहे, आपण सत्यनारायण करू ना. तो म्हटला, हे बघ मी सारखा दारू पित राहतो, मला त्याच्यातलं काहीही माहीत नाही. ती बाई म्हटली, अहो ब्राह्मण काका सगळं सांगतात, ब्राह्मण काका सगळं सांगतात. म्हटल्याच्या नंतर तो म्हटला, तुला करायचं तर कर. ती बाई संध्याकाळी ब्राह्मण काकाच्या घरी गेली. म्हटली, काका आम्हाला सत्यनारायण करायचं आहे. काकांनी असं बघितलं. काका म्हटले, अरे ही तर त्या बेवडे संपतरावची बायको आहे. तो उसने घेतलेले पैसे देत नाही, तेव्हा दक्षिणा केव्हा द्यायचा. काका हुशारच होते. काका म्हटले, बाई माझी एकही तारीख झाली नाही. ती बाई नाराज झाली आणि घरी आली. तिच्या पतीने विचारलं, का ग कधी येणार आहे ब्राह्मण काका? त्यावेळेस ती बाई पतीला सांगू लागली, ब्राह्मण काका म्हटले की माझी एकही तारीख खाली नाही. तो म्हटला, एक काम कर, तू पूजा मांड, पूजेची तयारी कर, तोपर्यंत मी ब्राह्मण काकाला घेऊन येतो. असं म्हटल्याच्या नंतर तो बेवडा संपतराव संध्याकाळी ब्राह्मण काकाच्या घरी गेला. काकांना म्हटलं, काका तुम्ही आमच्या घरी चालते का, उचलून घेऊन जाऊ? काका म्हटले, उचलू नको, उद्या सकाळी 7लाच येतो, कारण बुरे से खुदा भी डरे. तो बेवडा संपतराव घरी आला आणि पत्नीला सांगितलं, काका उद्या सकाळी 7लाच येणार. 7लाच येणार म्हटल्याच्या बरोबर ती बाई 2:30लाच उठली. महाराज उभं सारवलं, आडवं सारवलं, 2-4 बादल्या गल्लीत शेणाचा सडा टाकला. तेवढ्यात तिकडून ब्राह्मण काका आले. हा महाशय झोपलेलाच होता. ती बाई म्हटली, काका तुम्ही बसा, पूजा मांडा, तोपर्यंत मी त्यांना उठवते. ब्राह्मण काका बसले. ब्राह्मण काकांनी सर्व पूजा वगैरे मांडली. तोपर्यंत हे दोघं तयार होऊन आले. आता याने इमानदारीने सांगितलं की काका मला याच्यातलं काहीही माहीत नाही. काका म्हटले, तू काहीच करू नको, फक्त मी जसं म्हणन तसं म्हणायचं आणि मी जशी ॲक्शन करेल तसं करायचं. एवढं जमल? तो म्हटला, होय हे जमल. काका म्हटले, मी मंत्र म्हणत राहील, मग ते बोलणार नाही, तू तसंच करायचं. मग त्याने ध्यानातच ठेवलं. काका म्हणेन तसं म्हणायचं आणि जशी ॲक्शन करेल तसं करायचं. पूजा सुरू झाली. हे दोघं समोर बसले, ब्राह्मण काका बसले. ब्राह्मण काका म्हटले, लावा डोळ्याला पाणी. हाई म्हटलं, लावा डोळ्याला पाणी. डोळ्याला पाणी लावलंच नाही.
काकांना वाटलं याला कळालं नसेल, मग काकाने असे 2 बोट तांब्यात बुडवले आणि आपल्या डोळ्याला लावून दाखवले. त्यांनीही असे 2 बोट तांब्यात बुडवले आणि काकांच्या डोळ्याला लावायला लागले. काका म्हटले म्हणा मामा. आई म्हटलं म्हणा मामा. काका म्हटले अरे तू म्हण. याला वाटलं आता इथून पुढे सगळे मंत्र सुरू झाले. हा म्हटला अरे तू म्हण. काका म्हटले मला माघारी बोलतो. हा म्हटला अरे मरा माघारी बोलतो. काकांना राग आला. त्यांनी शर्टाची बाई माग सारली आणि कारकन मुस्काडत मारली. मारल्याच्या नंतर याला वाटलं आपण जर काकांच्या मुस्काडीत मारली नाही तर पूजा ही कशी राहील, अपूर्ण राहील. मग त्याने ही मुस्काडात मारली. मारल्याच्या नंतर ब्राह्मण काका म्हटले मला मारतो. हा पण म्हटला मला मारतो. काकांनी जरा उचललं आणि चौकात नेऊन दोघांची हे गच्च्या धराधरी चालली आणि बायको निस्ती दगडासारखी पाटावर बसलेली. बाईला वाटलं सत्यनारायण सुरू आहे, मध्येच कशाला बोलायचं. हा अगरबत्ती छाप होता. याला काही ब्राह्मण काका उचलला नाही, पण याला वाटलं आपण जर यांना उचललं नाही तर दक्षिणा फुकट जाईल. मग तो तब्येतीने बारीक होता. त्याला काही काका उचललं नाही, पण बळजबरी उचलले आणि चौकात नेऊन आदळल्याच्या नंतर दोघांची हे गच्च्या धराधरी चालली. एकमेकाला मारत मारत डायरेक्ट मंदिराकडं गेले. गेल्याच्या नंतर यांचा आवाज थोडा कमी झाला. बायकोला वाटला आवाज काही येत नाही, सत्यनारायण कुठपर्यंत गेला म्हणून बघावं. बघितलं, उठली, खिडकीतून बघितलं, सत्यनारायण मंदिराकडे गेला. मंदिराकडे गेल्याच्या नंतर ती बाई ब्राह्मण काकाकडे गेली आणि म्हटली काका मला काय माहिती सत्यनारायण असं सगळ्याच गल्लीनं फिरतो, मग मी सगळ्याच गल्ली शेणाचा सडा टाकला नसता का विठ्ठल. असे लोक असतात महाराज. परमार्थ कसा करावा हेही त्यांना माहीत नसतं. कोणत्या देवाची पूजा कशी करावी हे त्यांना माहीत नसतं. पण बघा तुम्हाला जर वाटत असेल भगवान परमात्मा आला आपलंसं करावं, भगवान परमात्मा आपल्या जवळ यावं, त्यासाठी तुमच्याकडे मोह माया वासना जे काही असेल ते तुम्हाला बाजूला ठेवावं लागेल. तेव्हा तुम्ही खरे भक्त ठराल. भक्त कसे असतात याचंही साधू संतांनी फार सुंदर वर्णन केलंय. भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशापाश निवारोनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. म्हणजे भगवान परमात्म्याचा विषय संतू संतांचा विषय हा नारायण झालाय महाराज. एवढे ते भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन झालेत. भक्ती करणं एवढं सोपं नाही, पण करायला जर गेलो तर तुका म्हणे सोपे आहे सर्वहुनी, शहाणा तो धनी घेतो येथे. भक्ती करणं हे वेड्या माणसांचं काम नाही, हे शहाण्या माणसांचं काम आहे. आता शहाणा कोण? ज्याला कळालंय आपण कशासाठी जन्माला आलोत आणि कशासाठी मरणार आहोत. हा शहाणा. आणि शहाण्या माणसाला दुःख नकोय, आनंद मात्र पाहिजे. म्हणजे शास्त्रदृष्टीने त्याला मुक्तीची इच्छा आहे आणि तोच मुक्तीचा मार्ग माऊली ज्ञानोबा अभंगाच्या प्रथम चरण सांगतो. देवाची द्वारी उभा क्षणा भरी, 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 देवाची
क्षणभरी पण देवाच्या दारात. मग फक्त देवाच्या दारात जाऊन चालेल का? चालेल का? नाही. तुम्हाला अजून सोपं करून सांगते. आता तुम्ही कीर्तनात आलात, मग फक्त कीर्तनात येऊन चालेल का? चालेल का? तर नाही. तर मुखाने ना मी आपण घेतलंच पाहिजे आणि हाताने टाळी वाजलीच पाहिजे. आता बोलता बोलता विषय निघाला म्हणून तुम्हाला टाळ्या वाजवण्याच्या ऑफर सांगून जाते बघा. तुम्ही एका वर्षामध्ये 1000 टाळ्या वाजवल्या तर बीपी होत नाही, ब्लड प्रेशर वाढत नाही. एका वर्षामध्ये 2000 टाळ्या वाजवल्या तर शुगर होत नाही. एका वर्षामध्ये 3000 टाळ्या वाजवल्या तर अटॅक येत नाही. आणि लास्ट एका वर्षामध्ये 4000 वाजवल्या तर जागेवरच गचकतात. म्हणून थोडेच वाजवा पण प्रेमाने वाजवा विठ्ठल. नाहीतरी आजकाल लोकांना मंदिरात जाण्याची खूप घाई झाली. लोक म्हणतात देव जिथं असन तिथं असन, फक्त भगवंताच्या चरणाशी आमचे हात लागले पाहिजे. फार सुंदर वर्णन केलंय शंकराचार्यांनी. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनिवेशयंतम तटस्थ पत्रस्य पुटेशयनम बालम मुकुंदम मनसा स्मरामि. कर म्हणजे हात आणि पद म्हणजे भगवंताचे चरण. करारविंदेन पदारविंदम. मग या मुखाने आपण भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. मुखारविंदेन विनिवेशयंतम. मग काय होईल? तटस्थ पत्रस्य पुटेशयानम बालम मुकुंदम मनसा स्मरामि. हा सर्व त्या भगवंताचा ठेवा आहे. मग त्या भगवंताचं आपण नामचिंतन केलं पाहिजे. पण कसं? श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. भगवंताच्या हातामध्ये आहे. म्हणून त्या भगवंताचं आपण नामचिंतन केलं पाहिजे. आणि त्या भगवंताचं नामचिंतन केल्याच्या नंतर आपण देवाच्या दारात गेल्याच्या नंतर आपली जी इच्छा असते ती भगवान परमात्मा पूर्ण करत असतो. महिला मंडळ भगवंताकडे मागत असतात, आमचा मुलगा नोकरीला लागू दे, आमच्या मुलाला मुलगी होऊ दे. काही काही महिला मंडळ घरात सात्विक लेकरं जन्माला येण्यासाठी भगवंताकडे जात असतात. पण बघा, तुम्हाला जर वाटत असेल आपल्या घरामध्ये सात्विक लेकरू जन्माला यावं, त्यासाठी भगवंताकडे जाण्याची गरज नाही. सात्विक लेकरं जन्माला घालण्यासाठी हे महिला मंडळांच्या हातात आहे महाराज. गर्भात लेकरू असताना 2-3 गोष्टी करायच्या महाराज. रामकृष्ण हरी उच्चार असू द्या तुमच्या ओठाला. अरे रामकृष्ण हरी उच्चार असू द्या तुमच्या ओठाला. गर्भात लेकरू असताना ज्ञानेश्वरी गाथा लागू द्या तुमच्या बोटाला. तेव्हा ज्ञानोबा तुकोबा येतील तुमच्या पोटाला. ज्ञानोबा तुकोबा येतील तुमच्या पोटाला. अरे मुळात एवढी सात्विक लेकरं घरात जन्माला येत नाही, पण घरात परमार्थ असेल तर अशी सात्विक लेकरं घराला जन्माला येतात. आणि तुम्हाला जर लहान मुलांवरती संस्कार करायचे असतील तर माँसाहेब जिजाऊ मातेसारखे करा. अरे ज्या दिवशी कळालं गर्भामध्ये लेकरू आहे त्या दिवशीपासून रामायण महाभारत वाचायला सुरुवात केली. अशी जगातली सर्वात पहिली आई आणि एकमेव आई ती म्हणजे माँसाहेब जिजाऊ. आणि त्याच जिजाऊ मातेची पुण्य आज फळाला आली आहे. माझ्या जिजाऊची पुण्य आई कशी आली ओ फळाला. माझ्या जिजाऊची पुण्य आई कशी आली ओ फळाला. तो बापाचा 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 बाप वागसुबा जन्मला. तो बापाचा बापा वागसुबा जन्मला.
बापाचा बाप मग शुभा जन्मला तो बापाचा बाप मग शुभा जन्मला माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला तो बापाचा बाप मग शुभा जन्मला 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 होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराजाची जन कल्याणाची शिकवला जगत गुरु तुकोबाची अद्या होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराजाची जन कल्याणाची शिकवला जगत गुरु तुकोबाची तोरण बांधिली स्वराजाची या तोरण गडाला तोरण बांधिली स्वराजाची या तोरण गडाला तो बापाचा बापाचा बाप मग शुभ जन्मला तो बापाचा बाप मग शुभ जन्मला बापाचा बाप मग शुभ जन्मला तो बापाचा बाप मग शुभ जन्मला एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझी राजाचं नाव गाजते गड किल्ल्याचं दगडावर शिवरायाचं नाव गाजते गड किल्ल्याचं दगडावर गाजते गड किल्ल्याचं दगडावर शिवरायाचं नाव गाजते गड किल्ल्याचं दगडावर गिरशिखरी किरीटापरी गिरशिखरी किरीटापरी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा उगवला तारा तिमी राजा गरजा शिवाजी राजा 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 नवयुगाचा कडक थर घेऊन कधी करी सरदार नवयुगाचा कडक थर घेऊन कधी करी सरदार हर हर करी दरी कपारी हर हर करी दरी कपारी छाटल शत्रूचा भुजा छाटल शत्रूचा भुजा उगवला तारा तिमी राजा गरजा शिवाजी राजा 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 छत्रपती शिवाजी महाराज की वीर संभाजी महाराज की हरे हरे माता की हिंदू धर्म की उगवला तारा तिमी राजा गरजा शिवाजी राजा 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 गरजा शिवाजी राजा क्या बात है. असे सात्विक लेकरं आपण आपल्या घरात जन्माला घालायची महाराज. आपण कोणत्या कुळात जन्माला आलो, कोणत्या जातीत जन्माला आलो, कोणत्या देशात जन्माला आलो यावर आपलं श्रेष्ठत्व ठरत नाही, आपल्या हृदयात असलेल्या हिमतीवर आपलं श्रेष्ठत्व ठरत असतं महाराज. आपल्या हृदयात असलेल्या हिमतीवर आपलं श्रेष्ठत्व ठरतं. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली तर सगळ्या जातीची माणसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मदतीला होती. अरे 18 पगड जाती 16 सारा समाज मराठा मोळा, स्वराज्यावर ठेवणी डोळा एक जागी केलाय गोळा. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली त्यावेळेस प्रत्येक जातीचे माणसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मदतीला होते, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये जातपात नव्हती. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज कोणाला म्हणायचं हे 2 मिनिटात सांगून जाईल. अरे 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी, 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी, 2000 जणांबरोबर एकटा खिंड लढतो त्याचं नाव बाजी, हात तुटला तरीही मातीसाठी लढत राहतो त्याचं नाव तानाजी, 8 तासात दिल्लीतून घोडा पुण्यात आणतो त्याचं नाव धनाजी, वाघाचा जबडा फाडून त्याचे दात मोजतो त्याचं नाव संभाजी, आणि या सर्वांना एकत्र करून स्वराज्य निर्माण करतो त्याचं नाव शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की. असं म्हटल्याच्या नंतर आपली छाती फुगते, कॉलर ताट होते. यात नवल नाही महाराज, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात विरोध करणाऱ्या लोकांचाही छत्रपती शिवाजी महाराजांवर तेवढाच विश्वास होता. एक दिवस शाहिस्त खानाची बहीण रडत रडत शाहिस्त खानाजवळ आली आणि म्हटली, भैया सुनते हो, बहुत देर से मेरी बच्ची कहीं दिखाई नहीं दे रही. त्यावेळी शाहिस्त खान म्हटला, देखो कहीं इधर उधर देखो, खेलती होगी घूमती होगी. त्यावेळी शाहिस्त खानाची बहीण म्हटली,
नहीं भैया, बहुत देर से ढूंढा लेकिन कहीं दिखाई नहीं दे रही, लेकिन हाँ कुछ देर पहले शिवाजी के आदमी आए थे, जरूर उन्होंने ही उठाया होगा. त्यावेळेस शाहिस्त खान हसला महाराज. ज्या शाहिस्त खानाची 3 बोटं माझ्या राजांना कापली होती ना, तो शाहिस्त खान म्हणतोय, अगं वेडे, मी सांगतो शिवाजीचे मावळे हे तुझ्या पोरीला उचलणारच नाही, आणि उचलले जर असेल तर पोटच्या लेकीप्रमाणे जपेन, एवढा विश्वास छत्रपती शिवाजी महाराजांवर होता महाराज. 33 कोटी कोट्यावधी मंदिर असलेल्या भारतामध्ये पण त्यांची पूजा भारतामध्ये खूप कमी लोक करतात. पण माझ्या राजाचं एकही मंदिर नसून आज प्रत्येकाच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज याचं कारण फक्त आणि फक्त मासाहेब जिजाऊ आहेत. म्हणून मुजरा माझा त्या मा जिजाऊला, जिने घडविले त्या शूर शिवबाला, साक्षात होती ती आई भवानी, तिच्या पोटी घेतला शिवबांनी, मराठी मातेने केला गनिमी कावा, तो एकच होता माझ्या जिजाऊचा छावा, तो एकच होता माझ्या जिजाऊचा छावा. छत्रपती मा जिजाऊने छत्रपती शिवाजी महाराजांवरती योग्य ते संस्कार केले, म्हणून आज आपण या ठिकाणी उभे आहेत. तसेच आपल्याही माता मावल्या आपल्या लेकरांवरती संस्कार करत असतात. पण तरुण मंडळींना माझी एक विनंती आहे, आई वडिलांची सेवा करा. अरे आहे तोपर्यंत कळत नाही, गेल्यावरती मिळत नाही. ढगाआड गेलेला सूर्य दुसऱ्या दिवशी पुन्हा दिसेल, पण मातीआड गेलेले आई वडील दुसऱ्या दिवशी पुन्हा दिसणार नाहीत महाराज. अरे किती दिवस ते झाडाचं पिकलेलं पान राहणार आहे, म्हणून आहे तोपर्यंत जीव लावा महाराज. आजकालच्या पोरांना असं करतात महाराज, ज्या पोराला 22 वर्ष आपली आई सोडून काहीच दिसत नव्हतं, ते पोरग लग्न झाल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणतंय, अगं आई ती कुठेही ग. मी असं म्हणत नाही तुम्ही तुमच्या आई वडिलांवरती प्रेम करत नाही, करताना, पण केव्हा लग्नाच्या आधी. म्हणून तुम्हा महिला मंडळांना आणि पुरुष मंडळींना एकच सांगणं आहे, लहान मुलांसाठी पैसे संपत्ती कमवू नका, संस्कार कमवा. कारण जगातला सर्वात मोठा दागिना म्हणजे संस्कार आहे. अरे काय परिस्थिती झाली महाराज शहराकडे, लहान लेकरांना वडील चुकून कामावर जातात आणि घरी येईपर्यंत मुलगा झोपी गेलेला असतो. मुलांना टाइम देत चला आणि 4 हिताच्या गोष्टी सांगा. तुम्हाला जर वाटत असेल आपल्या लेकरांनी म्हातारपणी आपल्याला सुखाचे 4 घास भाकर द्यावी, तर लहान मुलांवरती संस्कार हे योग्य करा महाराज. असंच एक शहरातील उदाहरण महाराज सांगून जाईल. असंच एका शहरामध्ये एक सुखी असं कुटुंब राहत होतं. सुखी कुटुंब होतं, 2 छोटेसे मुलं त्यांना होते. त्या दोघांनी त्या मुलांसाठी एवढं कमवलं 7 पिढ्या बसून खातील तरी सुद्धा संपणार नाही. एवढं कमवलं पण एक गोष्ट कमवली नाही, ती म्हणजे संस्कार. मुलं लहानची मोठी झाल्याच्या नंतर शहरामध्ये शिकण्याकरिता गेली, तिकडचं नोकरीलाही लागली, तिकडचं घरही बांधली आणि तिकडं संसारही मांडला. म्हणजे लग्नही तिकडंच झालं. इकडं आई वडील म्हातारी झाले. म्हातारी झाल्याच्या नंतर त्या वडिलांनी एक दिवस आपल्या मुलांना फोन केला आणि म्हटला, मुलांना तुमची आई खूप आजारी आहे रे, एकदा तिला भेटण्याकरिता या. तिची इच्छा आहे की तुमचं तोंड एकदा बघावं. 1 आठवडा झाला, 2 आठवडे झाले, 2 महिने झाले, तरी एकही मुलगा भेटण्याकरिता आला नाही. फार वाईट वाटू लागलं त्या बापाला. दुःखाचे अश्रू त्याच्या डोळ्यामधून वाहू लागले. अरे ज्या लेकराला लहानचं मोठं केलं तर हाताच्या फोडाप्रमाणे जपलं, ते लेकर आज भेटण्याकरिता सुद्धा येत नाही. 2 महिन्यानंतर पुन्हा फोन केल्याच्या नंतर म्हटला, अरे बाळांनो तुमची आई खूप आजारी आहे, तिचा अंतकाळ जवळ आलाय आणि मरणा अगोदर तिची इच्छा आहे की एकदा ते लेकराचं तोंड बघावं, असं त्या आईची इच्छा आहे रे, भेटण्याकरिता या. तरी सुद्धा आले नाहीत महाराज. शेवटी ती आई मरण पावली, मृत्यू झाला महाराज त्या आईचा. मृत्यू झाल्याच्या नंतर छोटा मुलगा जो आहे, लग्न झालं होतं, 4 व्हीलरमध्ये आला, एकटाच आल्याच्या नंतर वडिलांनी प्रश्न केला, का रे तुझा दादा कुठे आहे? त्यावेळेस हा म्हटला, आपण सर्व विधी अगोदर आवरून घेऊ आणि मग नंतरच बोलू. असं म्हटल्याच्या नंतर विधी वगैरे आवरली. पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला, तिसरा दिवस आला आणि मुलगा पुन्हा शहराकडे निघाल्याच्या नंतर वडील म्हटले, का रे बाळा, निदान आईला 10 दिवस होईपर्यंत तरी थांब रे. त्यावेळेस मुलाने खिशात हात घातल्याच्या नंतर खिशामधून 10,000 रुपये काढले, बापाच्या हातात दिले आणि म्हटला, बाबा हे 10,000 रुपये घ्या, 10वा करा, गोडधोड करा, पण मला थांबवू नका, कारण मला कंपनीतून अर्जंट कॉल येत आहे, मला टाईम नाही, मला वेळ नाही. वडिलाच्या
डोळ्यामधून दुःखाचे अश्रू वाहत होते. वाहत असताना वडील म्हटले, का रे बाळ, एवढं काय आम्ही तुझं वाईट केलंय की तू आमच्यासाठी काही दिवस थांबू शकत नाही? असं म्हटल्याच्या नंतर तो मुलगा म्हटला, बाबा, जेव्हा मी लहान होतो, पहिलीला होतो, माझं शाळेमध्ये पहिल्यांदा भाषण होतं. बाबा, मी तुम्हाला उत्सुकतेने सांगत होतो, बाबा, माझं शाळेमध्ये भाषण आहे, ऐकण्याकरिता चला ना, ऐकण्याकरिता चला ना. त्यावेळेस तुम्ही मला 50 रुपये दिले. दिल्याच्या नंतर तुम्ही मला सांगितलं, बाळा, हे 50 रुपये घे आणि जे हवंय ते घे, असं सांगितलं बाबा. बरं, जाऊ दे, ते झालं. काही दिवसानंतर माझ्या शाळेमध्ये गॅदरिंग होती. गॅदरिंग होती, मी आईकडे गेलो. आईला म्हटलो, अगं आई, बाबांना वेळ नसतो ग, तू तरी माझी गॅदरिंग बघण्यासाठी चल ना ग. त्यावेळेस आईने मला 100 रुपये दिले. अहो बाबा, तुम्ही तरी 50 दिले, आईने 100 रुपये दिले आणि सांगितलं, बाळा, जे हवंय ते घे आणि खा. माझ्याकडे टाईम नाही रे, मला सध्या काम आहे, नंतर केव्हा तरी येईल. एवढा मुलगा सांगून गाडीत बसला. तेवढ्यात मुलगा म्हटला, बाबा, मी दादाला म्हटलं होतं चल, पण दादा म्हटला माझ्याकडे वेळ नाही, आईच्या वेळेस तू जा, बाबांच्या वेळेस मी जाईन. अशी परिस्थिती होती महाराज. म्हणूनच सांगते, मुलांना जवळ घेऊन बसा, 4 हिताच्या गोष्टी सांगा. कारण जसं मातीचा चिखल असतो आणि त्या चिखलाला जसा आपण आकार दिलो तसा तो चिखल बनत असतो, तसंच आपलं लहान मुलं असतं महाराज. जसे संस्कार आपण त्याच्यावरती करू तसे ते त्याच्यावरती होतात महाराज. एक उदाहरण सांगून जाईल. एक मध्यमवयीन गृहस्थ भर दुपारी चाललेला होता. एक लहान 7-8 वर्षाचा मुलगा त्याच्यासोबत होता. उन्हाळ्याचे दिवस होते, कडक असं ऊन पडलेलं होतं. जात असताना या दोघांना एक शेत लागलं. शेतामध्ये शेतकरी जमीन नांगरत होता. नांगरत असताना एक झाड होतं, त्या झाडाला एक मळकटलेला शर्ट अडकवलेला होता. तो शर्ट बघितल्याच्या नंतर त्या मुलाच्या मनामध्ये काहीतरी सुरू झालं आणि तो आपल्या वडिलांना म्हटला, का हो बाबा, आपण जर या शर्टच्या खिशामध्ये 2-4 मातीचे दगड टाकले तर किती मज्जा येईल. त्यावेळेस वडील म्हटले, बाळा, आपण या शर्टच्या खिशामध्ये दगड टाकू पण दगड नाही टाकायचे, तर चांदीचे नाणे ठेवायचे. मुलगा म्हटला, हो बाबा, चांदीच्या नाण्याने मज्जा येणार नाही, मातीच्या दगडाने मज्जा येते. कारण लहान मुलांना दुसऱ्याची कळ करण्यात फार आनंद असतो, पण त्या बापाला संस्कार हे योग्य करायचे होते महाराज. तो म्हटला, बाळा, दगड टाकून मज्जा येणार नाही, चांदीच्या नाण्याने बघ तर एकदा किती मज्जा येते. त्यावेळेस मुलगा नाईलाजाने तयार झाला. तयार झाल्याच्या नंतर ते शर्टच्या खिशामध्ये 2-4 चांदीचे नाणे ठेवले. हे दोघं एका झाडाच्या मागं जाऊन लपले. आता तो मुलगा मनामध्ये विचार करत होता की आता मज्जा काहीच येणार नाही, पण आपलेच पैसे जाणार. असं म्हटल्याच्या नंतर भर दुपार झाली, सूर्य डोक्यावर आला. ते शेतकऱ्याने बैल सोडली आणि आकाशाकडे पाहत बोलू लागला, हे भगवंता, कालपासून घरच्यांच्या पोटात अन्नाचं कणही शिल्लक राहिलेलं नाही. घरची कारभारीण उपाशी आहे, घरचे लेकरं बाळ उपाशी आहेत. मला काय करावं काही कळत नाही. एवढं बोलून झाडाखाली आला. मळकटलेला शर्ट अंगात घातला, सवयीप्रमाणे खिशात हात घातला. काहीतरी लागलं म्हणून बघायला गेला तर चांदीचे नाणे हातावर घेतले. त्या शेतकऱ्याचा चेहरा खुलला. तो आता मनामध्ये विचार करत होता की या नाण्याचं मी खूप मोठं धान्य आणेन आणि घरचे सर्वजण पोटभर जेवण करतील. त्याने ते नाणे हातात घेतले, बांधावर गेला आणि आकाशाकडे पाहत बोलू लागला, हे भगवंता, कुणाच्या रूपात आलंच रे, कुणी हे चांगलं कार्य केलं, त्यांना खूप ऐश्वर दे, आराम दे, समृद्धी दे. आणि हेच उद्गार तो लहान मुलगा ऐकत होता. त्यावेळेस तो मुलगा रडू लागला आणि म्हटला, बाबा, मला कळतंय पण वळत नाही. त्यावेळेस तुझे वडील म्हटले, बाळा, माणुसकीचा धडा तर आज तू शिकलास आणि मोठा झाल्याच्या नंतर तोच मुलगा गोरगरिबांना मदत करू लागला. म्हणजे मला सांगायचंय काय की ज्या मार्गाला आपण आपले लेकरं पाठवू त्या मार्गाला जात असतात. म्हणून महिला मंडळांना आणि पुरुष मंडळींना एकच विनंती आहे, संस्कार हे योग्य करा. लहान मुलांसाठी संस्कार कमवा, संपत्ती कमवू नका. आणि दुसरी गोष्ट, भगवंताचं नामचिंतन करा महाराज. कारण भगवंताचं नाम हे फार गोड आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. त्या भगवंताचं नाम हे फार गोड आहे. म्हणून मुखाने आपण त्या भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. आणि त्या भगवंताचं नाम जर आपण मुखाने घेतलं तर आपल्या पुण्याची गणना कोणीही करू शकत नाही. तेच माऊली ज्ञानोबा अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, हरी मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना,
ग ग रे ग ग रे ग म ग ग म ग ग म ग पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरी मुखे मना 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 पुण्याची गणना कोण करी. हरी हरी मंत्राचा आपण जप केला तर आपल्या पुण्याची गणना कोणीही करू शकत नाही. एवढी त्या भगवंताच्या नामामध्ये ताकद नाही महाराज. एकदा जरी त्या भगवंताचं नाम घेतलं तरी जन्मोजन्मीचे पाप जळून भस्म होतात. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. एवढं भगवंताचं नाव हे महाराज श्रेष्ठ आहे महाराज. ज्या वेळेस महाभारताचं युद्ध संपलं, युद्ध संपल्याच्या नंतर 5 पांडवांची आणि भगवान श्रीकृष्णाची सभा भरली. सभेमध्ये 5 पांडवांनी भगवान श्रीकृष्णांना प्रश्न केला, का हो भगवंता, येणारं युग हे कोणतं आहे? येणाऱ्या युगामध्ये माणसं कशी असणार? येणाऱ्या युगामध्ये वातावरण कसं असणार? असं म्हटल्याच्या नंतर भगवंत सांगू लागले, तुम्हाला जर याचं उत्तर पाहिजे असेल तर तुम्ही 5ही भाऊ 5ही दिशेने जा. 5ही दिशेने गेल्याच्या नंतर तुम्हा 5 भावंडांना जी जी आश्चर्यकारक घटना दिसेल, जे जे आश्चर्यकारक दृश्य दिसेल ते ते येऊन तुम्ही मला सांगा. सांगा म्हटल्याच्या नंतर हे 5ही भाऊ 5ही दिशेने गेले. पहिले असणारे धर्मराज. धर्मराजांनी बघितलं सुंदर असं गरुड आहे. गरुडाने आकाशामध्ये झेप घेतली आहे, आकाशामध्ये भरारी मारलेली आहे. त्या गरुडाच्या पंखावरती वेद लिहिलेले आहेत, पण तोंडात मात्र मांसाचा तुकडा आहे. हे काय आश्चर्य. दुसरं आश्चर्य बघितलं अर्जुनाने. अर्जुनाने बघितलं 2 सोंडीचा हत्ती आहे. फार आश्चर्य वाटलं अर्जुनाला. त्यानंतर तिसरं आश्चर्य बघितलं भीमाने. काय बघितलं? 2 विहिरी आहेत, अगदी जवळ आहेत, जणू की जुळ्या बहिणीच. पण एका विहिरीचं पाणी हे अगदी तळाशी आहे आणि एक विहीर ही अगदी तुडुंब वाहून चालली आहे. ज्या विहिरीचं पाणी अगदी तळाशी आहे ते विहिरीचं पाणी गोड आहे आणि जी तुडुंब वाहून चालली आहे ना त्या विहिरीचं पाणी खारट आहे. हे काय आश्चर्य. चौथा आश्चर्य बघितलं नकुलाने. काय बघितलं नकुलाने? गायीने वासराला जन्म दिलाय आणि तेच जन्म दिलेलं वासरू त्या गायीला लाथा मारतंय. हे काय आश्चर्य. 5वं आश्चर्य बघितलं सहदेवाने. सहदेवाने बघितलं एक मोठा असा डोंगर आहे. त्या डोंगरावरून मोठी असणारी महाकाय शिळा घरगळत खाली येत आहे. खाली येत असताना त्या शिळेने अनेक मोठमोठ्या घरांचा, प्राण्यांचा, झाडांचा विनाश केला. आता मला वाटलं ही शिळा मलाही विनाश करेल, माझाही विनाश करेल असं वाटलं. पण तेवढ्यात भगवंताचं नाव हे त्याच्या तोंडाला आलं आणि मुखाला आल्याच्या नंतर ती असणारी शिळा एका वाळलेल्या गवताच्या काडीला तरली. हे काय आश्चर्य. आता 5ही भावंडांनी 5ही आश्चर्य बघितले. आश्चर्य बघितल्याच्या नंतर 5ही भाऊ 5ही आश्चर्य घेऊन भगवान श्रीकृष्णाकडे गेले. गेल्याच्या नंतर पहिले असणारे धर्मराज सांगू लागले की भगवंता, मी बघितलं सुंदर असं गरुड आहे. गरुडाने आकाशामध्ये झेप घेतलेली आहे, पंखावरती वेद लिहिलेले आहेत, पण तोंडात मात्र मांसाचा तुकडा आहे. हे काय आश्चर्य. त्यावेळेस भगवंत सांगू लागले, येणाऱ्या युगाचा हा संदेश आहे. येणाऱ्या युगामध्ये असे माणसं जन्माला असतील. ज्ञानेश्वरी, गाथा, वेद हे सर्व काही पाठ असणार, पण तोंडात मांसाचा तुकडा आहे म्हणजे अंतकरण हे त्यांचं अशुद्ध असेल. फक्त वरून परमार्थाचा आवा आणणार असे माणसं येणाऱ्या युगामध्ये जन्माला येणार आहेत. त्यानंतर दुसरं आश्चर्य सांगितलं अर्जुनाने. अर्जुन म्हटलं, भगवंता, आजपर्यंत एवढे युद्ध केले पण 2 सोंडीचा हत्ती कधी बघितला नाही. त्यानंतर भगवंत सांगू लागले, येणाऱ्या युगामध्ये असे माणसं जन्माला येणार आहेत की मनुष्य हा एकच असेल पण 2 तोंडाने बोलणारा असेल. म्हणजे तोंडावर स्तुती करणार आणि माग नावं ठेवणार असा मनुष्य कलियुगामध्ये जन्माला येणार आहे. त्यानंतर तिसरं आश्चर्य बघितलं होतं भीमाने. भीम म्हणतो, भगवंता, मी बघितलं 2 विहिरी आहे, अगदी जवळ आहे, जणू की जुळ्या बहिणीच.
पण एका विहिरीचं पाणी हे अगदी तळाशी आहे आणि एक विहीर ही तुडुंब वाहूनच चालली आहे. ज्या विहिरीचं पाणी अगदी तळाशी आहे ना महाराज, त्या विहिरीचं पाणी गोड आहे आणि जी विहीर तुडुंब वाहून चालली आहे त्या विहिरीचं पाणी खारट आहे, त्या पाण्याला चवच नाही. हे काय आश्चर्य. त्यावेळेस भगवंत सांगतात, येणाऱ्या युगामध्ये परमार्थिक सात्विक सत्याची माणसं हे कमी जन्माला येणार आणि पापी माणसं जास्त जन्माला येणार आणि पापी हे खूपच जास्त असणार. हे कलियुगाचे संदेश आहेत महाराज. त्यानंतर चौथा आश्चर्य बघितलं होतं नकुलाने. नकुल म्हणतो, भगवंता मी बघितलं गायीने वासराला जन्म दिलाय आणि तेच जन्म दिलेले वासरू त्या गायीला लाथा मारते. हे काय आश्चर्य. त्यावेळेस भगवंत सांगतात, येणारा युग एक कलियुग आहे आणि कलियुगामध्ये असे लेकरं जन्माला येणार आहेत की ते लेकरं जन्माला आल्याच्या नंतर आई वडिलांना लाथा मारून घराच्या बाहेर काढतील. असे अपत्य मुलं येणाऱ्या युगामध्ये जन्माला येणार आहेत. पाचवं आश्चर्य बघितलं सहदेवाने. सहदेव म्हणतो, भगवंता मी बघितलं मोठा असा डोंगर आहे, त्या डोंगरावरून महाकाय शिळा गरगळत गरगळत खाली येत होती. खाली येत असताना तिने अनेक मोठमोठ्या घरांचा झाडांचा प्राण्यांचा विनाश केला. मला वाटलं आता ही शिळा माझाही विनाश करणार, पण भगवंता तेवढ्यात तुझं नाम माझ्या मुखाला आलं आणि ती असणारी मोठी शिळा एका वाळलेल्या गवताच्या काडीला तरली. हे काय आश्चर्य. त्यावेळेस भगवंत म्हणतात, येणाऱ्या युगामध्ये असे माणसं जन्माला येणार की कितीही पाप असू द्या, अगदी जन्मोजन्मीचं पाप जरी असलं आणि माझं नाव हे एकदा जरी घेतलं तरी त्यांचं जन्मोजन्मीचे पाप जळून भस्म खाक होतील. हे येणाऱ्या युगाचे संदेश आहेत. नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीचे. जन्मोजन्मीचं पाप जळून भस्म खाक होतं. म्हणून आपण त्या भगवंताचं नामचिंतन घेतलं पाहिजे. काही लोक म्हणतील म्हातारपणी भगवंताचं नाव घेऊ, पण बघा म्हातारपणी तुम्हाला परमार्थ करण्याची संधी भेटेल का नाही सांगता येत नाही. कारण समर्थ रामदास स्वामी फार सुंदर वर्णन करतात. सावधान ऐकलंय हा शब्द कधी का पडलाय कधी अक्षराच्या रूपात तुमच्या डोक्यावर? कदाचित आता ज्यांचं लग्न झालेलं असेल त्यांच्या लगेच लक्षात आलं असेल. समर्थ रामदास स्वामी सांगतात सावधान, पण त्यावेळेस आपण बेसावध असतो कारण लग्नाचा अक्षर हा आपल्या डोक्यावर चढलेला असतो. पण त्या ठिकाणी आपण सावध असायला पाहिजे महाराज. समर्थ रामदास स्वामी वर्णन करतात, सावध सावधान वाचे वदा नारायण, काळाचे भय आहे काहीतरी करारे साधन. समर्थ रामदास स्वामी सांगतात, नारायण नामाचा उच्चार करा, सावध व्हा. तुकाराम महाराज सुद्धा वर्णन करतात, उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. आता जागा रे भयनो जागा, आता जागा रे भयनो जागा, आता जागा रे भयनो जागा, आता जागा रे भयनो जागा. चोर निजला म्हणून भागा रे, आता जागा रे भयनो जागा, 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 जागा जागा. जागा झालं पाहिजे महाराज आपण आणि त्या भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. कारण 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य, अंगी भरल मदन मग तो कैसा सावधान, सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. 10 वर्ष हे आपल्या बालपणात जातात, 20 वर्षांच्या नंतर तारुण्य, 30 वर्षापर्यंत लग्न झाल्याच्या नंतर घरदार बायको मुले हे सर्व अवलंबून असतात. मग परमार्थ होत नाही. 40 वर्षामध्ये मग 30 वर्ष होती, पुढे 40 आली, डोळ्याच बुरळ पडली कैसे दूर आणि जवळी, सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. 40 मध्ये चष्मा लागतो. मग आत्ताच ठरवायचं या डोळ्यांनी चांगलं बघायचं की वाईट. कारण 50 मध्ये नंतर दात हलायला लागतात. 50 वर्ष होती, हलती दातांच्या पंक्ती, श्यामकेस शुभ्र होती, त्यास म्हातार म्हणती, सावध सावधान वाचे वदा नारायण.
वर्षामध्ये दात हलायला लागतात. हे उशिरा येतात आणि लवकर जातात. मग यांच्यावरती जास्त विश्वास ठेवायचा नाही. काय खायचंय प्यायचंय ते आत्ताच खाऊन पिऊन घ्यायचं. नंतर काळे असणारे केस हे पांढरे होतात. पण आताची पिढी फार हुशार निघाली. आताची पिढी डाय करून पांढरे केस काळे करून घेतात. कितीही डाय करा 15 दिवसात प्रकरण उघडं. पुन्हा 60 वर्षामध्ये डोकं काम करायचं बंद पडतं. साठीची बुद्धी नाठी मग हाती आली काठी बस बस लागे पाठी त्यास हसती काराची सावध सावधान वाचे वदा नारायण सावध सावधान वाचे वदा नारायण. 60 वर्षामध्ये डोकं काम करायचं बंद पडतं. आपण म्हणावं बाबा चला ना कीर्तनाला. त्यांनी म्हणावं म्हातारी घरीच आहे. आपण म्हणावं बाबा जेवण झालं का. त्यांनी म्हणावं आत्ताच झोपलो. म्हणजे 60 वर्षामध्ये डोकं काम करत नाही महाराज. मग 70 तर खूप अवघड आहे. 70ची झाली रचना बसल्यानं उठवेना उठल्यानं चालवेना मग तो झाला दैन्यवान सावध सावधान वाचे वदा नारायण सावध सावधान वाचे वदा नारायण. 70 वर्षामध्ये गुडघे सुद्धा काम करायचे बंद पडतात. बसलं तर उठता येत नाही उठलं तर बसता येत नाही. अशी 70 वाल्यांची परिस्थिती आहे महाराज. मग 80 वर्षामध्ये काय 60-20 मिळून 80 मग तो झाला अपयशी पाने विना मछली जैसी जीव होता काचा विसी सावध सावधान वाचे वदा नारायण सावध सावधान वाचे वदा नारायण. ही 80 वाल्याची परिस्थिती आहे महाराज. 90 वर्षामध्ये घरातले नातेवाईक म्हणतात संबंध आता तोडून टाका. मग वर्ष झाले 90 बोलवे ना एक शब्द श्रीपुत्र म्हणे प्रसिद्ध आता तोडा संबंध सावध सावधान वाचे वदा नारायण सावध सावधान वाचे वदा नारायण. 90 वर्ष झाल्याच्या नंतर घरातले म्हणतात आता संबंध तोडून टाका. त्यावेळी समर्थ रामदास स्वामी म्हणतात जन्माला आला तसा मेला 1 शतक पूर्ण झाला आला तैसा वाया गेला. रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला सावध सावधान वाचे वदा नारायण सावध सावधान वाचे वदा नारायण. म्हणजे जन्माला आला आणि मेला याने खाऊन पिऊन जन्मात फक्त झोपाच काढल्या. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात इथून मागं जे झालं ते झालं. इथून पुढं तरी तुम्ही भगवंताचं नामचिंतन करा. आता तरी पुढे हाची उपदेश करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश विषाचा हो नका करू नाश विषाचा. आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू नाश आयुष्याचा हो नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश विषाचा हो नका करू नाश विषाचा. तुकोबाराय सांगतात की आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. तुकोबाराय सांगतो तुम्हाची भजारे विठ्ठला सांगतो तुम्हाची भजारे विठ्ठला सांगतो तुम्हाची भजारे विठ्ठला सांगतो तुम्हाची भजारे विठ्ठला. नाही तरी गेला जन्माया नाही तरी गेला जन्माया करता बरोबरी दुरावस दूरी करता बरोबरी दुरावस दूरी दैस वाढवणी तिजस दोरी करता बरोबरी दुरावस दूरी. तुकोबाराय आता सुद्धा सांगतात की राहिलेलं आयुष्य हे वायाला घालू नका. राहिलेल्या आयुष्यामध्ये
पायामध्ये भगवंताचं नामचिंतन करा. सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया 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 माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत. करताळी बोला मुखे नाम, बोला मुखे नाम, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत. करताळी बोला मुखी नाम, करताळी बोला मुखी नाम, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत, माझे दंड. जीवनामध्ये एखादी कला प्राप्त असू द्या किंवा सौंदर्य प्राप्त असू द्या, पण त्याचा कधी गर्व करू नका, कारण शेवटी आपली मातीच होणार आहे महाराज. असंच एक खाकी कपडे घालून स्मशानभूमीतून चाललं होतं महाराज. स्मशानभूमीतून चालत असताना त्या स्मशानभूमीत असं वाक्य लिहिलं होतं, मंजिल तो तेरी यही थी, गुजर गया वक्त यहाँ आते आते, क्या मिला तुझे इस दुनिया से, अपनों ने ही जला दिया तुझे जाते जाते. असं वाक्य त्या स्मशानभूमीत लिहिलं होतं. तो चालत चालत पुढे गेला. पुढे गेल्याच्या नंतर त्याच्या पायामध्ये चप्पल नव्हती, त्याच्या पायाला हडूक टोचलं आणि ते हडूक बोलू लागलं, एक दिन निकले सैर करने, मन में कई अरमान थे, एक तरफ हरियाली थी और एक तरफ स्मशान थे, अरे चलने वाले चल समझकर हम भी कभी इंसान थे. असं वाक्य त्या स्मशानभूमीत लिहिलं होतं. म्हणजे त्या हडूक सांगू लागला, अरे वेड्या, जसे तू खाकीचे कपडे घालून आता मिरतोय ना, असंच मी सुद्धा दिवसातून 4-4 कपडे घालून मिरायचो, पण माझी सुद्धा मातीच झाली. अरे मी करोडोने कोटीने बंगले बांधून ठेवले, पण माझा शेवटचा मुक्काम हा स्मशानभूमीतच झाला. अपने खातिर महल बनाया, आप ही जाकर जंगल में सोया. म्हणून कोणत्या गोष्टीचा अभिमान करू नका, भगवंताचं नामचिंतन करा, असं माऊली ज्ञानोबराय सांगतात. त्यावेळेस एक सद्भक्त ज्ञानोबरायांकडे आला आणि विचारलं, आम्हाला संसार आहे, घरदार आहे, मग आम्ही भगवंताचं चिंतन नामचिंतन नामस्मरण कसं करायचं? तेच माऊली ज्ञानोबराय मग गजत तिसऱ्या चरणात सांगतात. असनी संसारी जीव वेगुसारी, असनी संसारी जीव वेगुसारी, असनी संसारी जीव वेगुसारी, असनी संसारी जीव वेगुसारी, असनी संसारी जीव वेगुसारी.
करी वेदशास्त्र भारी बाह्य सदा ज्ञानोबराय म्हणतात संसारात राहून सुद्धा तुम्ही त्या भगवंताचं नामचिंतन करू शकता. संसारी असावे असोनी नसावे संसारी असावे असोनी नसावे संसारी असावे असोनी नसावे संसारी असावे असोनी नसावे भजन करावे भजन करावे संसारी असावे असोनी नसावे 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 म्हणजे संसारात राहून सुद्धा नसल्यासारखा आहे महाराज. तसं तुम्ही भगवंताचं नामचिंतन करू शकता. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण सर्वजण एकदा वारकरी भजन घेऊ. महिला वर्ग पुरुष वर्ग मागं बसलेले पुढं बसलेले सर्वांनी आपले दोन्ही हात वरती घ्यायचे. घ्या वरती. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई सर्वांनी आपले आपले हात खाली. असो तुम्ही माझ्या अंतकरणातला भाव जाणला न सांगता तुम्हा कळ येते अंतर. म्हणजे ज्ञानोबाराय सांगतात तुम्ही संसारात राहून सुद्धा भगवंताचं नामचिंतन करू शकता. साधू संतांनी काय संसार केला नाही का हो? केला. साधू संतांनी संसार करून भगवंताचं नामचिंतन केलं आणि नामचिंतन केल्याच्या नंतर आता पैठणच्या नाथ महाराजांचा इतिहास बघा महाराज. त्यांनी संसारात राहून भगवंताचं नामचिंतन केलं. त्यावेळेस नामचिंतन केल्याच्या नंतर भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याने 36 वर्ष नाथांच्या घरी काम केलं. 12 वर्ष धुणं धुतलं, 12 वर्ष चंदन घासलं आणि उरलेले 12 वर्ष कावडीनं पाणी भरलं महाराज.
12 वर्ष धुणं धुतलं, 12 वर्ष चंदन उगाळलं आणि उरलेले 12 वर्ष कावडीनं पाणी वाहिलं. म्हणजे मला सांगायचंय काय की साधू संतांनी सुद्धा संसार केला आणि संसारात राहूनच त्यांनी भगवंताचं नामचिंतन केलं. मग ज्ञानोबराय सांगतात तुम्हीही संसारात राहा, तुम्हीही भगवंताचं नामचिंतन करा. आणि ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण पांडवांच्या घरी राबला त्याचप्रमाणे तुमच्याही घरी वास करेल. तेच माऊली अभंगाच्या शेवटचे चरण ज्ञानदेव म्हणे व्यासाची आठवण, 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 ज्ञानदेव म्हणे व्यासाची आठवण. करके चरण पांडव घरी हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. करके चरण पांडव, करके चरण पांडव घरी हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना
पुण्याची गणना कोण करे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. संसारात राहून सुद्धा भगवंताचं नामचिंतन करू शकता म्हणून सांगते. तुम्हाला 3 गोष्टी सांगते. जन्माला आलात तर त्या भगवंताचं नामचिंतन आपण केलं पाहिजे महाराज. कारण भगवंताच्या नामाशिवाय पर्याय नाही. आणि ते जर भगवंताचं आपण नाम घेतलं नाही तर नाथ महाराज पिंगळ्याद्वारे फार सुंदर वर्णन करतात. जरी नाही काढ तरी दुसरा येईल हे जरी नाही काढ हे जरी नाही काढ तरी दुसरं येईल हे जरी नाही काढ सरती शेवटी बा काळ बांधून नेईल सरती शेवटी बा सरती शेवटी बा काळ बांधून नेईल सरती शेवटी बा एका जनार्दनी आमचं काय बाजाईल 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 पिगळ्या 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 महाद्वारी बोलबोलीत देखा पिगळ्या महाद्वारी 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 वर्तमान कोटी वर्तमान कोटे वर्तमान कोटी वर्तमान कोटे वर्तमान कोटी वर्तमान कोटे वर्तमान कोटी वर्तमान कोटे वर्तमान कोटे वर्तमान कोटे वर्तमान कोटी वर्तमान कोटे वर्तमान कोटे वर्तमान कोटे वर्तमान कोटी वर्तमान कोटे केले बोलो आम्ही वर्तमान कोटे केले बोलो आम्ही वर्तमान कोटे बोलो आम्ही वर्तमान कोटे केले बोलो आम्ही वर्तमान कोटे गाग बाई गाग गाग बाई गाग बाई गाग गाग बाई गाग बाई गाग प्रेम नगरा वाली
वाढवून राशीच देव एका मुसलमानाची. त्या तरुणीला आई म्हणाला, त्या तरुणीला आई म्हणाला, राजा तो शिलवान, राजा तो शिलवान. आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. करून उचित प्रेमाली हृदयात दान मागायचं आलो, दान मागायचं, दान मागायचं आलो, दान मागायचं, दान मागायचं आलो, दान मागायचं, दान मागायचं आलो, दान मागायचं. पिल्या 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 माघारी बोलवलीत देखा पिल्या माघारी, माघारी बोलवलीत देखा पिल्या माघारी, पिल्या माघारी बोलवलीत देखा पिल्या माघारी, पिल्या माघारी बोलवलीत देखा पिल्या माघारी, पिल्या माघारी. क्या बात है, वाह वाह वाह. सुपर सुपर सुपर. म्हणजे नातराय सुद्धा आपल्याला सांगतात की जन्माला आल्याच्या नंतर भगवंताचं नामचिंतन हे आपण जीवनामध्ये केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, जन्मदाते आईवडिलांची सेवा करा. आणि तिसरी गोष्ट, दान धर्म करत चला. कारण जेव्हा आपण दुसऱ्यासाठी काहीतरी दान देत असतो तेव्हाच आपल्यासाठी कोणीतरी दान देत असतं महाराज. भगवंताचा सुद्धा अगदी तसंच आहे. भगवंत अगोदर आपल्याकडून काहीतरी घेतो आणि मग देतो. घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. म्हणजे तो भगवंत सुद्धा आपल्याकडून घेतो आणि मग देतो, कारण तो भगवंत दानशूर आहे. खरं सांगू का, ज्यांना दानशूर म्हणायचं आहे त्याच्याकडे 3 गोष्टी असल्या पाहिजे. पहिली गोष्ट, तो श्रीमंत असला पाहिजे. दुसरी गोष्ट, त्याला देण्याची इच्छा असली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, तो स्वतंत्र असला पाहिजे, म्हणजे बायकोच्या ताब्यात नसला पाहिजे. ह्या 3 गोष्टी ज्याच्याकडे असतात त्याला दानशूर म्हणतात. आता तुम्ही लगेच म्हणताल, आमच्या गावचे दामाजी गोमाजी कापसे हे खूप दानशूर आहे. मी म्हटलं काय दान केलं? ते म्हटले ते आम्हाला रोज फुकट बिडी पाहिजे. मला सांगा, फुकट तंबाखू आणि बिडीवर दानशूर ठरतं का? ठरतं का? तर नाही. मग भगवान परमात्म्याकडे या 3 गोष्टी आहे का? आहे महाराज. भगवान परमात्मा श्रीमंत आहे. साक्षात सर्व धनाची मालकी ही लक्ष्मी भगवंताची सेवा करते. मग सर्व धन कुणाकडे राहतं? भगवंताकडे. म्हणजे भगवान परमात्मा श्रीमंत आहे. दुसरी गोष्ट, भगवंताला देण्याची इच्छा आहे. भगवंताने वाली मारून किष्किंधा नगरी जिंकली, तीही सुग्रीवाला देऊन टाकली. त्यानंतर रावण मारून लंका जिंकली, तीही विभीषणाला देऊन टाकली. म्हणजे भगवंताला देण्याची इच्छा आहे. तिसरी गोष्ट, भगवान परमात्मा स्वतंत्र आहे. भगवान परमात्म्याने पुतनीला आणि शिशुपालाला सायुज्य मुक्ती दिली. त्यावेळेस भगवान परमात्म्याने लक्ष्मी मातेला असं विचारलं का, लक्ष्मी पुतनीला आणि शिशुपालाला मुक्ती देऊ का, असं विचारलं का? तर नाही महाराज. म्हणजे भगवंत स्वतंत्र आहे महाराज. पण व्यवहारात थोडं उलट दिसतं. देण्याची इच्छा असते पण श्रीमंत नसतो. असंच एक व्यक्ती पंढरपूरला गेला. पंढरपूरला गेल्याच्या नंतर चंद्रभागेत स्नान केलं. वाळवंटात आला. वाळवंटात आल्याच्या नंतर एक आंधळा पांगळा त्या व्यक्तीच्या जवळ आला आणि म्हटला, एक एक पैसा द्या धर्माला, आशीर्वाद लागेल तुमच्या लेकरा बाळाला. त्या माणसाला त्याची एवढी दया आली महाराज. त्याला वाटलं 1-2 रुपये देऊन टाकण्यापेक्षा डायरेक्ट 100-200 रुपये देऊन टाकावे. म्हणून त्याने खिशात हात घातला. जसा वरून हात घातला तसा डायरेक्ट खालून निघाला. म्हणजे देण्याची इच्छा असते पण श्रीमंत नसतात. दुसरी गोष्ट, श्रीमंत असतात पण देण्याची इच्छा नसते. असंच एका गावात एक व्यक्ती राहत होता महाराज. सप्ताहवाले कमिटीवाले त्याच्याकडे वर्गणी मागायला गेले की तो वर्गणीच देत नव्हता. मग एक दिवस कमिटीवाल्यांनी ठरवलं, आज ह्याच्याकडून वर्गणी घ्यायची म्हणजे घ्यायचीच. मग हे सर्वजण त्याच्या घराकडे निघाले. निघाल्याच्या नंतर यांनी लांबूनच बोलायला सुरुवात केली, अरे याचे वडील तरी एवढे दानशूर होते की घरी कोणी आलं तर जेवल्याशिवाय जाऊ देत नव्हते. दुसरा म्हटला, अरे याचे आजोबा तरी एवढे दानशूर होते की न मागता सप्ताहाची वर्गणी देऊन टाकायचे. तिसरा म्हटला, अरे याचे आजोबा तरी एवढे दानशूर होते की सप्ताहाचा अर्धा खर्च ते एकटेच उचलायचे आणि सप्ताहाकडे डोकून सुद्धा बघत नव्हते. त्यावेळेस हा महाशय म्हटला, हे बघा, तुम्ही माझ्या बापाचं वर्णन करा, माझ्या खापर पंजोबाचं करा किंवा माझ्या निळ्याचं करा, मी तुम्हाला वर्गणी देणार नाही म्हणजे नाही. असं म्हटल्याच्या नंतर त्याची पत्नी बाहेर आली. ती धार्मिक होती महाराज. ती कथेला कीर्तनाला जायची. मग तिने कमिटीवाल्यांना
खुणावलं, तुम्ही मागच्या दाराने या. मागच्या दाराने आल्याच्या नंतर त्या बाईने नोकराच्या हातून 2 साखरेचे पोते काढल्याच्या नंतर तेवढ्यात हा आला. हा म्हटलं, तुम्हाला सांगितलं ना मी वर्गणी नाही देणार, मग कशाला माझ्या मागच्या दाराने आले? त्यावेळेस त्याची पत्नी म्हटली, हे बघा, त्यांना आपल्या वर्गणीची काहीच गरज नाही. त्यांना सप्ताहासाठी 50 पोते साखर जमा झाली. त्यातले त्यांनी 20 पोतेची बुंदी करायची ठरवली आणि 30 पोते वाटून द्यायचे ठरवले. आपल्याला म्हणत आहे घ्यायचे का तुम्हाला 2 पोते? तो म्हटला, आपलं हे त्यांना काही द्यायचं नाही, त्यांचं हे आपल्याला काही घ्यायचं नाही. ती बाई म्हटली, उचला रे तुमचे 2 साखरेचे पोते. विठ्ठल विठ्ठल. सप्ताहाची वर्गणी नाही दिली, पण साखरेचे किती पोते दिले? 2 पोते दिले. म्हणजे श्रीमंत असूनही देण्याची इच्छा नसते. तिसऱ्या वर्गात अशा असतात, श्रीमंतही असतात, देण्याची इच्छाही असते, पण स्वतंत्र नसतात. म्हणजे सप्ताहावाले वर्गणी मागायला आल्याच्या नंतर ते म्हणतात, थांबा, पप्पाच्या मम्मीला विचारतो आणि मग देतो. म्हणजे हे पत्नीच्या ताब्यात गेलेलं गिराईक. उठ म्हटलं की उठलं, बस म्हटलं की बसला आणि सूट म्हटलं की सुटलं. कुठं? पिठाचा डबा घेऊन दळायला. हे लोक असेच असतात. जय देव जय देव जय माझी बायको, तुझे जे सांगेल ते मी ऐको. हे बायकोच्या ताब्यात गेलेलं गिराईक. मग व्यवहारात असं आहे महाराज, पण भगवान परमात्म्याचं तसं नाही. भगवान परमात्मा श्रीमंतही आहे, त्याला देण्याची इच्छाही आहे आणि तो स्वतंत्र देखील आहे. मग तुम्ही म्हणताल भगवान परमात्म्याकडे या 3 गोष्टी आहे, मग भगवान परमात्मा दान कशाचं देतो? तर बघा, शास्त्रामध्ये दानाचे 5 प्रकार सांगितले आहे. पहिलं आहे भूदान, दुसरं आहे गोदान, तिसरं आहे कांचनदान, चौथा आहे अन्नदान आणि 5वं आहे ज्ञानदान. पहिलं आहे भूदान. भूदान कोणी कोणाला केलं? वामन भगवान परमात्म्याला राजा बळीने 3 पादभूमी दान केली, याला भूदान असं म्हणतात. गोदान, भागवतामध्ये नृग नावाच्या राजाने हजारो गायी खुरा चांदीने आणि शिंग सोन्याने मुडवून हजारो गायी दान केल्या, याला गोदान असे म्हणतात. तिसरं आहे कांचनदान. कांचन म्हणजे सुवर्णरथ सोनं भरून दान करणं, याला म्हणतात कांचनदान. चौथं आहे अन्नदान. वरचे 3 दान देत असताना देश काल पात्र बघावा लागतो, पण अन्नदान देत असताना देश काल पात्र बघण्याची गरज नाही. सर्वाभूती द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारून. म्हणजे अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. तरी पण लक्षात ठेवा, अशांनाच अन्नदान करा की ज्यांना अन्नाची गरज आहे. ज्यांना घरीच खाऊन खाऊन अजीर्ण झालेला आहे, अशांना अन्नदान करू नका. 5वं आहे ज्ञानदान. अन्नदानापेक्षाही ज्ञानदान श्रेष्ठ आहे. आता तुम्ही लगेच म्हणताल, ताई तुम्ही आत्ताच म्हणत होते अन्नदान श्रेष्ठ आहे आणि लगेच म्हणतात ज्ञानदान श्रेष्ठ आहे. पण बघा, अन्नाला नाश आहे, ज्ञानाला नाश नाही. अन्नाने क्षणाची तृप्ती होते, पण ज्ञानाने कायमची तृप्ती होते. बघा, रात्री नाही म्हणेपर्यंत 5-50 लाडू खाल्ल्याच्या नंतर ते गृहस्थाला म्हटलं, अजून 1 लाडू घेतं का? तो म्हटलं, 1 लाडू बाजूलाच, 1 घास जरी खाल्ला तरी मधले 50चे 50 बाहेर येतील. असं म्हटल्याच्या नंतर लाडू खाल्ले, झोपला, सकाळी 7ला जाऊन आला आणि 7:30लाच म्हणतो, आहे का काही नाश्त्याला? म्हणजे बघा, अन्नाला नाश आहे, तसं ज्ञानाला नाश नाही महाराज. ज्ञानाची कोणी चोरी करू शकत नाही. न चोर हार्यम न राजहार्यम न भ्रातृराजम न च भारकारी व्यये कृते वर्धत एव नित्यम विद्याधनम सर्वधनम प्रदानम. विद्याधन हे सर्वात श्रेष्ठ धन आहे आणि हे 5 दान भगवंत आपल्याला देत असतो. म्हणून तुम्हाला सांगते, जीवनात जन्माला आल्याच्या नंतर दान नोंद करत चला. असो, आपल्या कीर्तनाची नियोजित वेळ ही संपलेली आहे. तरी त्याचबरोबर ज्यांनी आज कीर्तनात सुंदर असं पखवाज वाजून रंग भरवण्याचं काम केलं, असे असणारे आदर विजय महाराज, त्याचबरोबर गायनाचार्य अशोक महाराज असतील, अमर महाराज असतील, आमच्या संस्थेतल्या विद्यार्थिनी सुवर्णा दिदी जमादार असतील, श्रद्धा दिदी सोनोनी असतील, या सर्वांच्या अंतकरणापासून आभार मानते. त्याचबरोबर टाळ वाजवून पावल्या खेळून ज्यांनी उत्कृष्ट अशी साथ केली, अशा असणाऱ्या आमच्या गुरु भगिनी, आमच्या संस्थेतील विद्यार्थिनी यांचेही अंतकरणापासून आभार मानते. आळंदीवरून या ठिकाणी बोलवण्याचं काम केलं, असे असणारे आमचे दाजी, त्यांचेही अंतकरणापासून आभार मानते. झालेली सेवा माऊलीच्या चरणी अर्पण करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम.